कोकणात इकडं त्याच्यापेक्षा वेगळं काय, बरोबर. फक्त इकडं समुद्र नाहीये, हा हा हा. तेवढीच बाकी हिरवळ, तेवढेच निसर्ग सगळा. तेवढाच गारवा. कसं वाटतं गावाला येऊन? गावाकडे काय बाबा, स्वर्गाचं सुख आणि गावाकडचं सुख हा दोघांची बरोबरी मान. दुसरं दुसरं तिसरं सुख म्हणजे दुसरं कंपॅरिझनच होऊ शकत होऊ नाही. शकत नाही, बघ, बरोबर. काल इथं फर्स्ट क्लास बास टाकून, हा हा, या झाडाखाली. सावलीला टाकून निवांत. हम्म. काय काय मला झाड पण. पहिल्यांदा असं गावाकडं हम्म. कोकणासारखं फील झालंय. हा. घरासमोर एवढी झाडी आहे बघ, हे गुलाबचं झाड, ते नारळाचं झाड, हा शेजारी जांभळाचं झाड, पलीकडं. हा. शेजारी ते चिंचेचं झाड, हम्म. हे इकडं पेरू रामफळ झाड, पलीकडं. हो सगळं. सगळी म्हणजे झाडं. किती, मजा आहे, प्रसन्न वाटते. प्रसन्न वाटते. आणि त्यात आता मराठवाड्यात पाऊस लय झालाय त्याच्यामुळं. आतापर्यंत नदीला विहिरीला पाणी वगैरे भरपूर. हा, बघा हा. हे आंब्याचं झाड, कोकणात इकडं त्याच्यापेक्षा वेगळं काय, बरोबर. फक्त इकडं समुद्र नाहीये, हा हा हा. तेवढीच बाकी हिरवळ, तेवढेच निसर्ग सगळा. तेवढाच गारवा. हम्म. उलट कोकणात गेल्यानंतर हे बघ इथं कोंबडी बघ, इथं जेव्हा वाटेल तेव्हा धर कोंबडी काप. त्या झाडाखाली आहे ना. हा, दोन तीन कोंबड्या रोज हा आहेत. कापले की कोकणात हे मिळत नाही ना. मिळत नाही बरोबर. कोकणात मासे. त्याच्यामुळे आपल्याकडच्या लोकांना, म्हणजे मला तरी कोकणाचं तेवढं अट्रॅक्शन नाही. हम्म. काय मला जेव्हा कधी फिरावं असं वाटतं तेव्हा सरळ गावाकडे. गावाकडे यायचं बघा, बरोबर. पूर्ण चिंचेची झाडं ही सगळी हो 10 लाईनने. किती, कमीत कमी 30-40 झाडं.